श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 21. अधिक मास, पुरुषोत्तम मास या अपूर्व संधीचा लाभ घेऊन प्रत्येकानं या महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही उपासना अवश्य करावी. आपण किती उपासना केली याला महत्त्व नसून किती मनापासून केली, किती मनोभावे केली याला महत्त्व आहे. स्वतः पुरुषोत्तम भगवान यांनी अधिक मासाला वरदान दिलं आहे. त्यामुळं छोटी छोटी पुण्यकर्म जरी आपण केली तरी ती पुण्याईची एक खूप मोठी ठेव आपल्याला देऊन जाईल. भगवान पुरुषोत्तम यांचं जप तप नामस्मरण करूया, आपल्या जीवनाचा उद्धार करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपासागरा. तुझ वीण मज आसरा, नसे दुसरा कृपाळुवा. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे. अर्भका परी पुरवावे, लढे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पुरवित देख. तेवी मी रंकानुरंक, घ्यावी भीक महाराजा. ऐका श्रोते जनचतुर, मलमहिमा परिकर. जो ऐकता भवदुस्तर, निरसे साचार अनायासे. सायास न करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश. कवडी देऊन सापडे परीस, केवी अभेरावा चतुरे. तैसेची हे मल महात्म्य जाण, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. अगाध येथेची पुण्याचरण, करा साधन एवढे. माता लक्ष्मी भगवान विष्णूंना म्हणाल्या, ब्राह्मणाची सेवा केल्यानं काय होतं, ब्राह्मणाला दान दिल्यानं काय होतं याविषयी सांगावं. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ऐके हो सागरतनये, द्विजसेवा पुण्य महोदये. जे आचरलिया पापक्षय, तात्काळ होय शुभानने. ब्राह्मण सेवा करणं अत्यंत पुण्यकारक आहे, ज्यामुळं सर्व पापांचा तात्काळ नाश होतो. भगवान विष्णू माता लक्ष्मीला माहूर गावाची एक कथा सांगू लागले. हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासूनी जाय सकळ. तरी देशी एक नगर विशाळ, माहूर नाम तयाचे. तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही. धनवान पुत्र कलत्र पाही, व्याधी नाही तिळभरी. दुःख दरिद्र रोग चिंता, नसे कोठे तयासी वार्ता. रिक्त हस्ते न दवडती अतिथा, कथा वार्ता घरोघरी. तेथील देवी परमदारुण, रेणुका तिथे नामाभिधान. परशुराम जननी पूर्ण, ख्याती जाण त्रिभुवनी. ते जमदग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजती सर्वही. कामना पूर्वितसे तेही, भक्तजनाची आदरे. जमदग्नी ऋषींची पत्नी भगवान परशुराम यांची माता देवी रेणुका यांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र किंवा वस्तीस्थान माहूर. माहूर गावातील सर्व जे लोक होते भक्तिभावे देवीची पूजा करत असे आणि देवीच्या आशीर्वादानं त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत होत्या. सर्व सुखाने राहत होते. दुःख दारिद्र्य रोग चिंता यापासून ते सदैव वंचित होते. अशा या तीर्थक्षेत्री अनेक ऋषी साधू ब्राह्मण राहत होते. या गावामध्ये ब्राह्मणांची सेवा करणारा चाकरी करणारा एक शूद्र राहत होता. अतिशय पारमार्थिक, निष्कपट आणि मनात कुठलाही स्वार्थ न ठेवता तो या ब्राह्मणांची ऋषींची सेवा करत असे. ऋषींचे पाय तो धुत असे, त्यांच्यासाठी गरम पाणी देत असे, त्यांना चंदन लावत असे, फुलांच्या माळा त्यांना करून देत असे. कोणी जर अतिथी आला तर त्याची संपूर्ण व्यवस्था हा शूद्र करत असे. त्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्याची बायको मात्र ती धर्माचारी होती, पतीची सेवा देखील करत होती. मात्र अतिथी आल्यानंतर ती थोडासा कंटाळा करत असे. तरी देखील शूद्र आणि त्याची पत्नी ब्राह्मणांची सेवा करत असताना कधीही त्यांनी कुठलीच कुचराई केली नाही. ऐसी दंपत्ये उभयता, विप्रकाजी धनवेचिता. वाचे नानी तीच सर्वथा, अगर्विता दोघेही. सेवा करिता दोघेही, खेद न मानतीच काही. उल्हासयुक्त सदा सर्वदाही, गर्व नाही तिळभरी. पदरी असलिया धन, जो अगर्वित सुख संपन्न. तो ईश्वरी अंश जाण, म्हणती सज्ञान विवेकी. विद्या असो न विनयता, धन असोनी लीनता. शक्ती असोनी गर्वरहितता, तो ईश्वरी अंश जाणीजे. जो अत्यंत विद्यावान आहे मात्र नम्र आहे, ज्याच्याकडे भरपूर धन आहे मात्र त्याला गर्व नाही. परस्त्रीला जो कधीच वाईट नजरेने बघत नाही,
कोणाची निंदा करत नाही, स्वतःची आत्मस्तुती म्हणजेच स्वतःची प्रशंसा कधी करत नाही, ज्याला न काही गमावल्याचं दुःख आहे न त्याला मिळाल्याचा काही आनंद आहे, असा प्रत्येकजण त्यामध्ये ईश्वरी अंश असतो. शूद्र आणि त्याची पत्नी ब्राह्मण सेवा करून अतिशय सन्मार्गानं याच पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत होते. तेव्हा एकदा एक संकट त्यांच्यावरती आलं. तव तेथे एक विपरीत, वर्तले श्रवण करी यथार्थ, शूद्राचे देही कुष्ठ भरत, अकस्मात दैवयोग, रक्तपू गळे रात्रंदिवस, उदास झाले मानस, म्हणे आचरता स्वधर्मास, केवी नाश शरीरी, आता विप्रसेवा कैसी मज, क्षीणता प्राप्त झाली सहज, जगी झाली थोर काज, कवन काज वाचलिया, नेनो कवन पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा, ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना. त्या शूद्राला अचानक एकदा कुष्ठरोग झाला. त्याच्या जखमेमधून रात्रंदिवस घाण गळू लागली, पू गळू लागला. त्याचं मन उदास झालं. ब्राह्मण सेवेचं व्रत मी आता कसं पूर्ण करू आणि कुठल्या कर्माचं हे भोग आहे अशी चिंता त्याला सतावू लागली. शूद्राच्या पत्नीनं त्याला धीर दिला आणि म्हणाली, तुम्ही चिंता करू नका, अधिक मास आला आहे. या मलमासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये आपण तीर्थस्नानाला जाऊया. शूद्राची पत्नी पतिव्रता होती आणि धीटही होती. ती रडत बसली नाही किंवा आता माझं काय होणार, आपल्या प्रपंचाचं काय होणार असा विचार न करता तिनं शूद्राला धीर दिला. इतर स्त्रिया परियेसी, ते शूद्र वनिता नव्हे तैसी, उपदेशितसे भ्रतारासी, जावे तीर्थासी म्हणोनी, तयासी मानले उत्तर, बुद्धी तव कर्मानुसार, पूर्व सुकृत घडले साचार, उभे ठाकले येऊनी, आजभरी विप्रसेवा केली, तेची आता कामी आली, वासना तयाची फिरली, वृत्ती मुरडली सुखस्वार्था, या लागी पहिलेची असावे दृढपण, वेळेची कामान पडे आठवण, म्हणून नित्यानित्य मन, व्हावे अनन्य भगवंती, तव तो क्षुद्र काय करिता झाला, आकर्णोनी कांतेच्या बोला, धनाचा संचय होता केला, तो यथाभागे विभागिता झाला. शूद्रानं मग काय केलं, त्यानं जे धन साचवलं होतं त्या धनाचे 3 भाग केले. त्यातील 1 भाग त्याने आपल्या पत्नीला दिला, 2 भाग आपल्या पुत्रांना दिला आणि 1 भाग आपल्या स्वतःसाठी ठेवला, तीर्थयात्रा करण्यासाठी. तीर्थयात्रेसाठी लागणारं साहित्य त्यानं घेतलं आणि जे ब्राह्मण तीर्थयात्रेसाठी निघाले होते आपल्या कुटुंबासह शूद्र देखील यात्रेला निघाला. त्यावेळी अधिक मास आला होता. सर्वजण पवित्र स्नान करत होते. त्यांच्यासोबत हा देखील नदीमध्ये जाऊन पवित्र स्नान करू लागला. आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता, ते पुण्य न भूतो भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग, एक गंगा बिंदू झगटता शरीरी, तात्काळ होय पापाची बोहरी, संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै. ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशितसे, तेची स्वये शरीरा लावितसे, ते तीर्थ गंगोदकेसी. ऐसा नेम 1 मास वरी पूर्ण, आचरला तो शूद्र जाण, तव नवल झाले तेच क्षण, मास गणना संपूर्ण होता, तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे, शरीरी झाला दिव्य देह, मना चोज मानिता आहे, म्हणे नवल काय हे झाले, या व्याधीमुळे बहुत, द्रव्य वेचले अपरिमित, परी व्याधी नवे शांत, तो स्नानेच निपात झाला, चमत्कार पाहुनी अद्भुत, मग तेथेच बैसला हेत, मग हर्षभरित होऊन तेथे उद्यापना ते करीतसे. शूद्राला कुष्ठरोग झाला होता. हा कुष्ठरोग बरा होण्यासाठी त्यांनी बरेच पैसे खर्च केले. ही व्याधी जाण्यासाठी बरीच औषधं त्यांनी घेतली, मात्र त्याचा रोग बरा झाला नाही. पवित्र मलमासामध्ये तो ब्राह्मणांसोबत तीर्थस्नानाला गेला. त्या ठिकाणी त्याने पवित्र नदीमध्ये, गंगेमध्ये तीर्थस्नान केलं. सोबत तो ब्राह्मणांची सेवा करू लागला. तो ब्राह्मणांसोबत स्नान करीत असे. ब्राह्मणांचं चरणाचं जे तीर्थ आहे हे तीर्थ तो प्राशन करीत असे. तेच आपल्या शरीराला औषध म्हणून लावत असे. संपूर्ण महिनाभर अधिक मासामध्ये त्याने नित्यनियमानं गंगा स्नान केलं, ब्राह्मणांची अशी सेवा केली. त्यामुळं त्याचा कुष्ठरोग बरा झाला. शूद्राला स्वतःला देखील आश्चर्य वाटलं आणि मग त्यानं अधिक मासामध्ये केलेल्या पुण्यकर्माचं उद्यापन करायचं ठरवलं. ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचित अन्ने संपादी, नाना स्नान दानाचा विधी, विप्रा करी अर्पितसे, त्रैत्रिणी दशक,
अपुप करुण घृतपाक, ते कांस्य पात्री निक्षेपुण देख, वायन देत विप्राते, स आज्येसी ते तव बाण, वरी शक्तीनुसार घालुनी सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान, भावे जनार्दन स्मरोनी, ऐसे उद्यापन करुनिया, उल्हासेसी राहिला त्याच ठाया, नित्य स्मरोनी केशवराया, स्नानसारी गंगोदकी, समूळ पापलेश जडला, आणि कुष्ठही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला, विप्र देखता तया ते. यथाविधी त्याने अधिक मासाच्या सेवेचं उद्यापन केलं आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दान केलं. कांस्य पात्रामध्ये, तांब्याच्या पात्रामध्ये शुद्ध तुपाचं दान केलं, अपूप वाण दिलं, यथाशक्ती दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं. त्याचं मन त्याच तीर्थक्षेत्री रमलं. तो तेथेच राहून अशा पद्धतीनं तीर्थस्नान करू लागला, भगवान विष्णूंची सेवा करू लागला, ज्यामुळं त्याच्या पापांचा नाश झाला. आणि एक दिवस स्वर्गलोकातून एक विमान आलं. विष्णुदूत त्याला स्वर्गलोकी विमानातून घेऊन गेले. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, अशा प्रकारे अधिक मासामध्ये जर आपण तीर्थस्नान केलं आणि शक्य होईल तेवढी विप्रसेवा म्हणजेच ब्राह्मणांची सेवा केली तर आपल्याला वैकुंठ लोक प्राप्त होते. श्री पुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेने सर्व प्रकारचे सुख, संतती, संपत्ती, राजयोग, सुखशांती प्राप्त होते. कोटी पापाचा क्षय करुणी, काया कष्टविली तीर्थसेवनी, ऐसे पुण्य आचरोनी, पावला निर्वाणी मोक्षाते. आधी अर्पावे मग पावावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे, शरीरी कष्ट भोगावे मग पावावे सुखाते. जैसे व्यवहारी देता धन, अथवा सवाईसी धान्य, ते व्याजासहित येत परतून. तेवी जाण हे गोष्टी, भक्तिभावे अर्पिता अडका, मी कदा न घेई फुका. वश्य झालो भावा एका, स्वपदी निका नाही तया ते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला, तो लक्ष्मीने आकर्णिला, तोची तुम्हा श्रोती आते कथिला, प्राकृत भाषे करुणी. आपण देखील अधिक मासामध्ये तीर्थस्नान अवश्य करा. नाही शक्य झालं, रोज स्नान करत असताना भगवान पुरुषोत्तम यांचं स्मरण करावं. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय या मंत्राचं मनोमन स्मरण करा, पठन करा. आपल्या जवळपास कुठेही ब्राह्मण देवा असतील त्यांना यथोचित मान सन्मान द्यावा, दानदक्षिणा द्यावी. अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तम यांचं स्मरण करून ब्राह्मणांना दान द्यावं. घडेल तेवढी विप्रसेवा अवश्य करा. आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. इति स्वस्ति श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहरसुत विरचित 21तमोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.